येरोळ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी। ज्ञानाच्या या महासागरास करण्यात आले विनम्र अभिवादन। लातूर जिल्ह्यातील शिरोंपाळ तालुक्यातील येरोळ येथे असलेल्या बौद्ध समाज मंदिर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे। यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य सौ तुळसाबाई लोंढे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, तर त्यांनी पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादनही केले आहे। तसेच जगदीप लोंढे यांनी श्रीफळ फोडून अभिवादन केले। यावेळी सर्व उपस्थित मंडळीकडून तथागत गौतम बुद्ध व शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, संत गाडगेबाबा महाराज यांचेही प्रतिमेचे पूजन करण्यात आले। जिल्हा परिषद सदस्य सौ तुळसाबाई लोंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला सन्मानपूर्वक सामूहिक मानवंदना देण्यात आली। यानंतर अमर माडजे या प्राध्यापक प्रभाकर चोंचडे व ज्येष्ठ नागरिक नामदेव शिंदाळकर, ओमकार लोंढे यांनी जमलेल्या तमाम जनतेस मोलाचं मार्गदर्शन केले। यावेळी या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सौ तुळसाबाई जगदीप लोंढे, उपसरपंच सतीश शिंदाळकर, माजी सरपंच अतुल पाटील गंभीरे, भाजपचे युवा नेते अमर माडजे, युवा संकल्प संस्थापक अध्यक्ष ओम माळी, शिरोंपाळ पोलीस स्टेशनचे येरोळ बीट अंमलदार घाडगेसाहेब, सुंदर शिरोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते नितेश झांबरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन शंकर वाघमारे, ग्रामपंचायत कर्मचारी बाबराव वाघमारे, विनोद लोंढे, LG लोंढे, तसेच ओमकार लोंढे, सचिन कांबळे, संदीप लोंढे, जगदीप लोंढे, विजयकुमार बनसोडे, माणिक बनसोडे, हनुमंत बनसोडे, राहुल कांबळे, रत्नाकर शिंदाळकर, श्याम शिंदाळकर, संभाजी कांबळे, अब्दुल मुंजेवार, बालाजी बनसोडे, हरीश बनसोडे, महेश शिंदे तसेच सर्व गावकरी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार वाटप करून करण्यात आली। गोरख वाघमारे यांनी पण, संभाजी कांबळे, गोरख वाघमारे, सुनील पाटील, चांद मुजवार यांनी पण गौतम बुद्धाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले। शिरोंपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह KJ न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।